अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। मागच्या सत्य परिचय या सत्रामध्ये आपण परमात्म्याचा परिचय ऐकला। त्याचे एकूण 6 भाग झालेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण संपूर्णपणे परमेश्वराला कसे ओळखायचे हे ऐकले। आणि मी आशा करते की त्यामुळे तुम्हाला खूपच मदत होईल की परमेश्वर कसं ओळखायचं, देवी देवता कोण आहेत, परमेश्वर कोण आहेत हे तुम्ही अगदी स्पष्टपणे समजू शकतात। माझी हीच शुभ भावना आहे। थोडक्यात काय सांगायचं आहे की कोणत्याही मनुष्याचं ओळखपत्र म्हणजेच आयडेंटिटी कार्ड, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात? एकतर नाव, स्वरूप, क्वालिफिकेशन, ॲड्रेस आणि कर्तव्य अशा गोष्टी असतात। मग त्याप्रमाणे थोडक्यात सांगायचं तर परमेश्वराचं नाव सदाशिव, जेहोवा, अल्लाह, गॉड जे पण म्हणाल। भाषा वेगवेगळी असली तरी भावना एक आहे। त्याचं स्वरूप अतिसूक्ष्म दिव्य ज्योती स्वरूप, नूर, प्रकाश, लाईट काही म्हणता येईल। आणि क्वालिफिकेशन सर्व गुणांमध्ये अनंत, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, सर्वोपरी, सर्वोच्च आणि सर्व धर्ममान्य ही त्याची क्वालिफिकेशन। आणि निवासस्थान पारब्रह्ममध्ये राहणारा ईश्वर, ब्रह्मलोकात म्हणा, निर्वाणधाम ज्याला म्हणतो, मुक्तिधाम, तिथे राहणारा ईश्वर। आपण पण तिथेच राहणारे आहोत। त्या सृष्टीवर आपण पार्ट प्ले करण्यासाठी आले आहोत। आपल्याला पुन्हा तेथेच जायचे आहे। म्हणतो ना आपण आपसात की इथे भेटलास तिथे भेटू नकोस। तिथे कुठे कळलं का? आज लक्षात आलं असेल की जिथे आपल्या आत्म्याचे पिता परमपिता शिव परमात्मा राहतात, त्यांचं जे निवासस्थान पारब्रह्म, ब्रह्मलोक, निर्वाणधाम, मुक्तिधाम तेच तर आपल्या आत्म्यांचं घर। आणि तिथेच आपल्याला पण परत कधी ना कधी जायचं आहे म्हणतो। तर तीच वेळ आता आलेली आहे आणि परमेश्वर अवतरित होऊन आपल्याला पावन बनवून घेऊन जाणार आहेत। आणि त्याच्यासाठी तर ते आपला संपूर्ण परिचय आपल्याला देत आहेत। आणि कर्तव्य काय असेल? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। झाला ना परिचय थोडक्यात? नाव कळलं, स्वरूप कळलं, क्वालिफिकेशन माहिती झाली, ॲड्रेस कळला आणि कर्तव्यही माहीत झालं। मग अशा ह्या परमात्म्याचं हे कर्तव्य जे आपण ऐकलाय श्लोक, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। आणि हे श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक सांगण्याचा एकमात्र उद्देश हाच असावा की ज्या ज्या वेळी भारतात अधर्माचं शक्ती वाढली, धर्मग्लानी झाली, त्यावेळी परमात्म्याचे अवतरण निश्चितपणे होत असते। म्हणून तर त्या श्लोकात ते म्हटलं गेलंय। आणि ही अवतरणाची अत्यंत महत्त्वपूर्ण व कल्याणकारी घटना होत असतानाच ह्या घटनेला मनुष्य आत्म्याने आपल्या बुद्धीच्या 3ऱ्या नेत्राद्वारे अवश्य जाणले पाहिजे।
कळलं का? बुद्धीच्या तिसऱ्या नेत्राद्वारे. ह्या 2 स्थूल नेत्रांची गोष्ट नाही चालली आहे. ज्ञानाचा तिसरा नेत्र, आणि ते ज्ञान आता आपल्याला मिळालं आहे की मी ह्या शरीराला चालवणारी ऊर्जा, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती, ज्योतिबिंदू, आत्मा. मग हे आत्म्याने ओळखायचं आहे आपल्या पित्याला, परमात्म्याला, आणि ही घटना समजून घ्यायची आहे. म्हणूनच ही घटना कशी आहे? महत्त्वपूर्ण आणि कल्याणकारी, आणि मनुष्याने आपल्या बुद्धीच्या तिसऱ्या नेत्राद्वारे अवश्य जाणली पाहिजे. हे निश्चित आहे, प्रत्येक युगात धर्मग्लानी होत नाही. म्हणून परमात्म्याला युगे युगे अर्थात प्रत्येक युगात अवतरित होण्याची आवश्यकता नाही आहे. घेते इथे छोटासा ब्रेक. तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा, संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा, चांद येई अंबरी चांदराती रम्यया संगती सखी प्रिया, चांदराती रम्यया संगती सखी प्रिया, प्रीत होई बावरी संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा. तूनी मुग्ध मी अबोल गोड संभ्रमी, अबोल गोड संभ्रमी, एक रूप संगमी. रात राणीच्या मुळे, रात राणीच्या मुळे, श्वास धुंद परिमळे, फुलत प्रीतीची फुले, फुलत प्रीतीची फुले. प्रणय गीत हे असे कानी ऐकू येतसे, गीती शब्द नाजरी संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा. सांज रंगी रंगुनी न कळताच दंगुनी, न कळताच दंगुनी, हृदय तार छेडुनी. युगुल गीत गाऊनी, युगुल गीत गाऊनी, एक रूप होऊनी, देव प्रीत दाऊनी, देव प्रीत दाऊनी. प्रणय चित्र हे दिसे रंग संगती ठसे, उंचला नसे जरी संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा, धुंदल्या दिशा दिशा. ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी मी सांगत होते की परमात्म्याला युगे युगे अर्थात प्रत्येक युगात अवतरित होण्याची आवश्यकताच नाही.
जर प्रत्येक युगात अवतरित होत असेल तर सतयुगामध्ये पण तो अवतरित झाला आहे. पण सत्ययुग म्हणजेच पावन, धर्मग्लानीने मुक्त असे युग. मग त्यात अवतरित होणे अशक्य आहे, असंभव आहे. गरजच काय? तिथे सत्याचं युग आहे, सगळे आत्मे पावन आहेत, देवी देवता आहे आणि तिथे एकच धर्म आहे, एकच भाषा, सगळे गुण्यागोविंदाने नांदतायत. म्हणून तर सत्ययुग म्हणतात ना सत्याचं. तिथे आवश्यकताच नाही, त्यामुळे हे असंभव आहे. मित्रांनो, विचार करा, परमात्म्याला तर पतित पावन म्हटलं जातं. अर्थात त्याचं अवतरण केवळ आणि केवळ कलियुगाच्या अंतिम चरणातच होणे यथायोग्य आहे. आता आपण समजुतीने विचार करायचा ना, ज्ञानाच्या तिसऱ्या डोळ्यांनी. नुसतंच आतापर्यंत ऐकत आलंय, परंपरेनुसार जे आपण वाचलंय, श्लोक म्हटलेत, शास्त्रात लिहिलंय, त्या दृष्टीने विचार करायचा नाही. आपल्याला आता नवीन जन्म झाला, नवीन दृष्टी मिळाली. नवीन जन्म म्हणजे हे नवीन ज्ञान, ज्याच्यामध्ये हे माहिती पडलं की परमात्मा कसा आहे आणि मी आत्मा कशी आहे आणि मी कोण आहे, कुठून आली आहे. मग आता त्याप्रमाणे आपल्याला विचार करायचा आहे. मग ह्या अंतिम चरणातच मनुष्यात्म्यांची सर्वाधिक पतित अवस्था आहे. घोर अज्ञान आहे आणि अज्ञानामुळेच धर्मग्लानीही आहे. तुम्ही चहूबाजू जे आलेल्या न्यूज ऐकताय त्याच्यावरून तर तुम्हाला कळतच आहे. आता वर्तमान समयी केवळ धर्मग्लानीच नाही तर अति धर्मग्लानीची लक्षणं स्पष्ट दिसत आहेत. आणि अशा वेळी प्रत्येक आस्तिकवादी मनुष्यात्म्याच्या मनात हा प्रश्न येतच असणार, अद्याप तो पतित पावन परमात्मा अवतरित कसा नाही झाला? येतं ना मग मनात. इतकं दुःख आहे, इतकं वाईट कृत्य करत आहे, कितीतरी गोष्टी होत आहे, मग परमात्मा काय बघतच बसलाय वाटतं ना? अवतरित झालेला आहे की नाही? तर हो, परमेश्वराचे अवतरण झाले आहे. आणि हाच संदेश प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हे त्यांच्या संस्थेमार्फत हे ज्ञान देऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. आणि हा संदेश 85 वर्ष झाली आता या संस्थेला. 1936 सालापासून हे संस्था कार्यरत आहे. परमात्मा या संस्थेमार्फत आपल्याला हा संदेश देत आहे की मुलांनो, मला ओळखा, मी तुमच्यासाठी आलो आहे. जन्मोजन्मी जी तुम्ही भक्तीमध्ये माझी पुकार केलीत, मला आळवणी केलीत, ती ऐकून मी आता अवतरित झालो आहे तुम्हाला दुःखापासून मुक्त करण्यासाठी. आणि परमात्म्याला ज्ञानसूर्य असंही म्हटलं जातं. ज्याप्रमाणे भौतिक सूर्य दरवेळी प्रतिदिन उदित होऊन रात्रीचा अंधकार नाहीसा करतो, अगदी त्याचप्रमाणे ज्ञानसूर्य परमात्मा प्रतीकरूप उदित होऊन धर्मग्लानी, अज्ञान व अंधश्रद्धेचा अंधकार नाहीसा करतो. अर्थात तो प्रदीर्घकालीन रात्रीचं प्रदीर्घकालीन दिवसात परिवर्तन करतो. प्रदीर्घकालीन रात्र म्हणजे हे कोणती घड्याळामधली रात्र नाही की रात्रीचे 12 वाजले आणि सकाळी 6 वाजतात. हे कल्पाची गोष्ट चालली, पूर्ण एक कल्प ज्याच्यामध्ये 4 युग येतात, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. आणि आता आपण कलियुगामध्ये आहोत. मग द्वापर आणि कलियुग हे घोर रात्री आहे आणि जे येणारं युग आहे सत्ययुग ते सकाळ आहे, प्रकाश आहे. आणि म्हणूनच ह्या दिवस रात्रीलाच भगवद्गीतेत ब्रह्मदेवाचा दिवस व ब्रह्मदेवाची रात्र म्हटलं आहे. आणि ही रात्र आरंभ होताच साकार सृष्टीवरील पावन आत्म्यांची पतित अवस्था होण्याची प्रक्रिया आरंभ होते. पतित पावन मात्र संपूर्ण पतित झालेल्या मनुष्यात्म्यांना पावन करीत असल्यामुळे ह्या मनुष्यसृष्टीची संपूर्ण पतित जडजडीभूत अवस्था झाल्यावरच तो अवतरित होतो. आणि ह्या अवतरणाच्या कालावधीला परमात्म्याने पुरुषोत्तम संगमयुग असे नाव दिले आहे, ज्यामध्ये कलियुगाच्या अंतिम समयी आणि सत्ययुग सुरू होण्याच्या मधल्या काळामध्ये परमेश्वर अवतरित होतात. हा संधिकाल जो मधला काळ त्याला पुरुषोत्तम संगमयुग असं म्हटलं जातं.
आणि म्हणून गीतेमध्ये जे श्लोकामध्ये म्हटलं आहे संभवामी युगे युगे, त्याऐवजी संभवामी संगम युगे असं म्हणणं यथार्थ व तर्कशुद्ध आहे. आता आपण तिसऱ्या डोळ्यांनी आहे ना आपलं बघणं चालू आहे, मग समजूतदारीने समजून आपल्याला सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत. घेते इथे छोटासा ब्रेक, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. भातुकलीच्या खेळामधली, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. राजा वदला मला समजली शब्दा वाचून भाषा, राजा वदला मला समजली शब्दा वाचून भाषा. माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा, ताराणीच्या डोळा तेव्हा दाटून आले पाणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. राणी बदली बघत एकटक दूर दूरचा तारा, राणी बदली बघत एकटक दूर दूरचा तारा. उद्या पहाटे दुसऱ्या वाटा दुजा गावचा वारा, दुजा गावचा वारा. पण राजाला उशिरा कळली, पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. तिला विचारी राजा काहे जीव से जोडावे, तिला विचारी राजा काहे जीव से जोडावे. का दैवाने फुलल्या आधी फुल से तोडावे, तिला विचारी राजा काहे जीव से जोडावे. का दैवाने फुलल्या आधी फुल से तोडावे. या प्रश्नाला उत्तर नव्हते, या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी.
मिटले डोळे दूर दूर जाताना, राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना, का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना, गीत तिचे गाताना. वाऱ्यावरती विरून गेली, वाऱ्यावरती विरून गेली एक उदास विराणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरीच कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरीक कहाणी. ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे. रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी आपण ऐकलं भगवद्गीतेतील जो श्लोक ज्याच्यामध्ये म्हटलं जातं संभवामी युगे युगे, पण त्याऐवजी संभवामी संगम युगे असं म्हणणं यथार्थ व तर्कशुद्ध होईल. त्याचं कारणही समजून घेतलं. कारण सत्ययुग म्हणजे सत्याचं युग, जेथे एक धर्म एक भाषा सगळे गुण्यागोविंदांनी नांदतायत, जिथे धर्मग्लानीच नाही. एकच धर्म आहे तर वादविवादच कसले. आता अनेक धर्म आहेत त्यामुळे वादविवाद आहे, जातीयवाद, धर्मवाद, दंगल. मग आत्ता खरी गरज आहे ना. मग आता कलियुगामध्ये जिथे कलह क्लेशाचं युग आहे, जिथे अति दुःख आहे, पापाचार वाढला आहे, सगळेच कसे भ्रष्ट होऊन धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट असे व्यवहार करत आहेत, आणि अशा समयी परमेश्वराचं अवतरण योग्य होईल. हेच तर ज्ञान आहे जे आपल्याला तिसऱ्या डोळ्यांनी समजून घ्यायचं आहे. तिसरा डोळा म्हणजेच बुद्धी, विवेकबुद्धी, सदसद विवेकबुद्धी, जी परमेश्वर आपल्याला ह्या ज्ञानाने देतो. आणि जेव्हा आत्मा समजून आपण हे सर्व विचार करतो तेव्हाच तर आपली सदसद विवेकबुद्धी जागृत होते. देहभानामध्ये राहिलो तर आपणही त्या प्रभावाखालीच कर्म करणार ना. जे 5 विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, यामध्येच दिवसभर आपण कर्म करत राहिलो तर सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान, शक्ती याचा अनुभव कसा होईल? मग जेव्हा आत्मा समजाल, परमात्म्याची आठवण कराल, तेव्हा ही अनुभूती होईल. आणि सदसत विवेक बुद्धीमध्ये मग योग्य अयोग्य याची पारख करणं आपल्याला सहज आणि सोपं होईल. मित्रांनो, परमात्म्याची मग थोडक्यात काय तर संभवामी संगमयुग असं म्हणणं यथार्थ आणि तर्कशुद्ध आहे. परमात्म्याची स्वतःची काया नसल्याने तो परकाया प्रवेश करून अवतरित होतो. कळलं? अवतरित होतो. अजन्मा हे इथे बरोबर योग्य आहे. जन्म नाही घेता येतो, मातेच्या गर्भातून नाही येत, अजन्म आहे ना. मग अवतरित होतो, निराकार असल्यामुळे परकाया प्रवेश करतो. मग या श्लोकात म्हटल्याप्रमाणे तो एका सत्य धर्माची व त्याचबरोबर संपूर्ण सुखशांती असलेल्या सत्ययुगाची ही स्थापना करतो. धर्म संस्थापनाथाय आपण म्हटलं ना, मग ह्या एका सत्ययुगाची स्थापना, अर्थात सत्य परमात्मा त्यालाच म्हणायचं जो एका सत्य धर्माची व सत्ययुगाची स्थापना करतो. अशा कल्याणकारी सत्य परमात्म्याला जाणण्यासाठी ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्रावरील अज्ञानाचं व अंधश्रद्धेचे आवरण हटविणे आवश्यक आहे. आणि आपण ते केलेले आहे, हो की नाही? ते आवरण जर नाही हटवले तर परमात्म्याच्या अवतरणाला, त्याच्या विदेही, अव्यक्त व अविनाशी स्वरूपाला कोट्यावधी ज्ञाननेत्रहीन मनुष्यात्मे जाणू शकत नाहीत. ज्ञानाचा नेत्रच नाही तर परमात्म्याला कसं ओळखणार? हेच आहे, हेच सांगायचं आहे इथे की आपल्याला अंधश्रद्धेचं, अज्ञानाचं आवरण हटवायचं आहे. आणि याचं मुख्य कारण हेच आहे की स्वतःला देह मानून परमात्म्यालाही देहधारी मानणं. फलस्वरूप अशा मनुष्यांचे अनुमान
हेच असतं की कधी काळी स्वतः श्रीकृष्ण अथवा त्याची आत्मा एखाद्या संत महात्म्याच्या हृदयात अवतरित होईल. भिन्न भिन्न संत महात्म्यांना भिन्न भिन्न देवतांचा अवतार मानणे हे तर मनुष्यात्म्यांचे वर्षानुवर्षाचे मिथ्या अनुमान आहे. मित्रांनो, सदसद विवेक व ज्ञाननेत्रांद्वारे अवतरणाचा हा नियम जाणून घ्यावा की परमधामातून देहसहित कोणीच अवतरित होऊ शकत नाही. श्रीकृष्णाचा आत्मा परमधामातून ह्या साकार सृष्टीवर अवश्य येतो, परंतु तो मातेच्या गर्भातूनच आपल्या दैहिक जन्म प्राप्त करत असल्याने ह्या प्रक्रियेला अवतरण म्हणता येणार नाही. हा तर जन्म आहे, जसे सगळे देवी देवता घेतात. अर्थात केवळ विदेही परमात्म्याच्या परकाय प्रवेशालाच अवतरण म्हणणे यथार्थ आहे. आणि यावरून निष्कर्ष हाच निघतो की धर्मग्लानी समय अवतरित होण्याचा व विश्वातील सर्व मनुष्यात्म्यांसाठी गीता ज्ञान प्रदान करून राजयोगाद्वारे त्यांना पावन करण्याचा अधिकार देहधारी श्रीकृष्णाचा नसून विदेही परमात्म्याचा आहे. त्यानेच हे स्पष्ट केले आहे की सतोप्रधान श्रीकृष्णाचा जन्म रजोप्रधान स्थिती असलेल्या द्वापर युगात होत नसून धर्मग्लानी मुक्त व सतोप्रधान स्थिती असलेल्या सत्ययुगातच होतो. हेच नवीन ज्ञान जे परमात्मा देत आहे ते आपल्याला समजायचं आहे. आतापर्यंत आपण ऐकलं श्रीकृष्ण द्वापर युगात येतो, परंतु असे नाही. जेथे केवळ मनुष्यात्मेच नव्हे तर 5 तत्वही पावन असतात, ही सत्ययुगाबद्दल परमात्मा सांगत आहे. आणि वर्तमान समयी 5 मनोविकारांनी व्याप्त असलेल्या ह्या अपवित्र नरकभूमीवर त्याची सावलीही पडू शकत नाही, कारण ती संपूर्ण पवित्र अशी आत्मा आहे. ती या पतित दुनियेमध्ये कशी काय येऊ शकेल? श्रीकृष्ण संपूर्ण पावन अवश्य होते, परंतु ते पतित पावन मात्र नाहीत. मित्रांनो, मनुष्यात्म्यांच्या वरील अनुमानाप्रमाणे श्रीकृष्ण कधीतरी अवतरित होईल ही त्यांची मृगतृष्णा ठरेल. म्हणूनच धर्मस्थापक मनुष्यात्मे, ऋषीमुनी, संत महात्मे द्वापर कलयुगात आपले जन्म प्राप्त करून तत्कालीन समाजाला आध्यात्मिक मार्गदर्शन अवश्य करतात. परंतु एकमात्र विदेही परमात्म्याशिवाय अन्य कोणालाही देहधारी आत्म्यात इतकं बळ नाही की विषय विकारांच्या कारणे 2500 वर्षात नर्क झालेल्या ह्या पतित मनुष्यसृष्टीला 5 तत्वांसहित पावन करून एका सत्य धर्माची तसेच संपूर्ण अहिंसक व सुखशांती संपन्न अशा स्वर्गीय नवयुगाची स्थापना करणं. मित्रांनो, कोण, कधी व कोणत्या रूपात अवतरित होतो याविषयी तर विस्तृत स्वरूपात विवेकशून्य असं घोर अज्ञान कितीतरी शास्त्रांमध्ये आहे. त्यात कच्छ, मच्छ, वराह इत्यादी अवतारांचं वर्णन पण आहे. तुम्ही चिंतन करा, अशा वाणीरहित कनिष्ठ प्राण्यांच्या द्वारे परमात्मा मनुष्यात्म्यांचा उद्धार कसा करू शकेल? आता इथेच थांबत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. जगतासला भलेला तू दीपस्तंभ
जगता